कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार विनीता सागर भोगम यांनी आज मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी आणि संपर्क साधत प्रचाराची सांगता केली। या मतदारसंघाच्या विकासाचा आराखडा आपण बनवलाय। मतदारांनी आपल्याला पाठबळ दिल्यास पुढील 5 वर्षात कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकू, अशी ग्वाही विनीता भोगम यांनी दिली। दरम्यान विनीता भोगम यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवल्यानं त्यांचा विजय निश्चित असल्याचं मानलं जात आहे। कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार विनीता सागर भोगम यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे। प्रचार रॅली, कोपरा सभा, पदयात्रा, घर टू घर संपर्क याद्वारे विनीता भोगम यांनी आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवली आहे। केंद्रात आणि राज्यात भाजप तसंच मित्र पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला भरघोस निधी मिळण्यासाठी आणि त्या निधीतून सुनियोजित विकास आराखड्याद्वारे पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण होण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून देणं गरजेचं आहे। त्यामुळे आपणाला मतदारांनी पाठबळ द्यावं। येत्या 5 वर्षात मतदारसंघाचे पायाभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच विकासाचे नवनवीन प्रकल्प राबवून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकू, अशी ग्वाही विनीता भोगम यांनी दिली। ठिकठिकाणी त्यांनी काढलेल्या पदयात्रेला मतदारांचा, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सुशिक्षित, समंजस, नेतृत्व गुण असलेली आणि कार्यक्षम महिला उमेदवार म्हणून विनीता भोगम यांनाच पसंती मिळतीये। सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची धमक असलेल्या विनीता भोगम यांनाच जिल्हा परिषदेत पाठवणार असल्याचं अनेक महिला मंडळांनी आणि तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं। घरोघरी मतदारांच्या भेटी घेऊन विनीता भोगम यांनी आज प्रचाराची सांगता केली। सुरुवातीपासूनच प्रचारात मोठी आघाडी घेतल्यानं भोगम यांचा विजय निश्चित मानला जातोय।